विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी भेट घेतली होती। त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती। निवडणूक आयोगाबाबत शंका नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं असा गौप्यस्फोट आता शरद पवारांनी केला। त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली होती। आम्ही दोघांनी जनतेत जाऊन जो कौल मिळवला तो स्वीकारण्याचं ठरवलं, त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असं शरद पवार म्हणाले। यामुळे शरद पवारांना विजयाची गॅरंटी देणाऱ्या दोन व्यक्ती नेमकी कोण आहेत असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाला। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले। दोन लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष